नमस्कार शिक्षक मित्र हो. सध्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा घोषित झालेली आहे आणि या परीक्षेचे फॉर्म भरणं चालू आहे. आणि फॉर्म भरत असताना सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे परीक्षेचं माध्यम कोणतं निवडावं ही अतिशय महत्त्वाची अडचण आपल्यासमोर आहे. आणि त्याच विषयावर आज मी तुमच्यासमोर परीक्षेचं माध्यम कोणतं घ्यावं याबद्दल बोलण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे. जर आवडलं तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्र हो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा देत असताना ही केवळ पात्रता परीक्षा असल्यामुळं आपण कोणतेही माध्यम निवडू शकतो. निश्चितच तुम्ही मराठी माध्यम न निवडता जर परीक्षेचं माध्यम हिंदी निवडलं तर प्रथम भाषा हिंदी आणि द्वितीय भाषा तुम्हाला मराठी घेता येईल आणि चांगला स्कोअर तुम्हाला परीक्षेमध्ये मिळवता येईल. त्याच्यासाठी माध्यम हे तुम्हाला हिंदीच निवडायचं आहे आणि प्रथम भाषा हिंदी आणि द्वितीय भाषा मराठी निवडायची आहे. तर शिक्षक मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेट 2026 देत असताना पेपर 1 व 2 बाबत अर्ज करताना खालीलप्रमाणे भाषा निवडाव्यात. या व्हिडिओमध्ये आपण माध्यम कोणतं निवडावे आणि त्याचबरोबर प्रथम भाषा व द्वितीय भाषा कोणती निवडावी याबाबत सविस्तर विवेचन या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. फर्स्ट क्रमांक, जर तुम्ही मराठी माध्यम निवडलं तर प्रथम भाषा मराठी राहील आणि द्वितीय भाषा तुम्हाला इंग्रजीच घ्यावी लागेल. म्हणजे ज्या मुलांची इंग्रजी चांगली आहे तो मराठी माध्यम घेऊ शकतो. सेकंड, जर तुम्ही इंग्रजी माध्यम निवडलं तर तुम्हाला प्रथम भाषा इंग्रजी आणि द्वितीय भाषा मराठी घ्यावी लागेल. थर्ड, जर तुम्ही माध्यम उर्दू निवडलं तर फर्स्ट लँग्वेज उर्दू अँड सेकंड लँग्वेज मराठी किंवा तुम्हाला इंग्लिश घेता येईल. जर तुम्ही माध्यम हिंदी निवडलं तर प्रथम भाषा हिंदी आणि द्वितीय भाषा इंग्रजी किंवा मराठी घेता येईल. फिफ्थ, जर माध्यम तुम्ही बंगाली निवडलं तर प्रथम भाषा बंगाली, द्वितीय भाषा इंग्रजी किंवा मराठी घेता येईल. सिक्स, जर माध्यम तुम्ही कन्नड निवडलं तर फर्स्ट लँग्वेज कन्नड आणि सेकंड लँग्वेज इंग्रजी किंवा मराठी घेता येईल. सेवन्थ, जर लँग्वेज तुम्ही तेलुगू निवडलं तर फर्स्ट लँग्वेज तेलुगू, सेकंड लँग्वेज इंग्रजी किंवा मराठी घेता येईल. एट्थ, जर माध्यम तुम्ही गुजराती निवडलं तर फर्स्ट लँग्वेज गुजराती, सेकंड लँग्वेज तुम्हाला इंग्रजी किंवा मराठी घेता येईल. आणि नाइन्थ, जर तुम्ही माध्यम सिंधी निवडलं तर फर्स्ट लँग्वेज सिंधी आणि सेकंड लँग्वेज इंग्रजी किंवा मराठी घेता येईल. म्हणून शिक्षक मित्रो, जरूर तुम्ही हिंदी माध्यम निवडावं. फर्स्ट लँग्वेज ही तुमची हिंदी राहील, सेकंड लँग्वेज तुम्हाला इंग्रजी किंवा मराठी घेता येईल. आणि जर तुम्ही सेकंड लँग्वेजमध्ये मराठी घेतलं तर तुम्ही चांगला स्कोअर करून या ठिकाणी 60 पैकी तुम्ही निश्चितच 55 ते 60 मार्क चांगल्या पद्धतीनं परीक्षेमध्ये घेऊ शकता. अशा पद्धतीनं आज आपण परीक्षेचं माध्यम कोणतं निवडावं याबाबत माहिती घेतली आहे. जर माहिती आवडली तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.